2 कॅरेट आहे. कॅरबाला काढ 3 कॅरेट 23 रुपये 25 रुपये. कोथिंबीर लावले 25 23 22 20 रुपये. चांगले माल 20 रुपये 20 रुपये 25 रुपये. मेथी कशी आहे? मेथी 25 रुपये 25 चांगले माल. कोथिंबीर दिले बघा 23 रुपये चांगले. शापू 22 रुपये 20 रुपये गेले. त्यातले कोथिंबीर 20 रुपये लावलेत बघा. पलीकडचे माल आहेत बघा. हा 20 रुपये शापू संपलेले ही 23 रुपये दिले. कॅडांचा गाडीतले 500 कॅडले की अजा पडा 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 पडा. कोथिंबीर लावले 25 23 22 25 23 22 भारी मारे भारी मारे भारी मारे. पेढा लावलाय 53 रुपये. या पडा 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 भारी माले. टमाटर 500 रुपये. टमाटर 500. मिरची 30 रुपये. फ्लावर 200 रुपये. या पडा 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 ए दे 1800 रुपये. यांना किती कॅड दिली? मित्रांनो टोमॅटो बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 500 रुपयांना कॅरेट आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 500 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा हे बघू शकता 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 250 ते 300 रुपयांपासून सुद्धा कॅरेट. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गवारीचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे गावरान गवार आपल्याला पाहायला मिळते. तर पुणेरी गवार ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. पालक या ठिकाणी बघू शकता. पालक कसा आहे? पालक सुद्धा 14 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये पालक हा 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तांदूळचा भाजी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तांदूळचा कसा आहे? 16 ते 17 रुपये पेंडी याप्रमाणे. या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमध्ये तांदूळचा भाजी 16 ते 17 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता. भुईमुग शेंग ही 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर भुईमुग शेंगेची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भोपळा बॅग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भोपळा बॅग ही चांगल्या क्वालिटीमध्ये माल. भोपळा हा 100 रुपयांना बॅग याप्रमाणे. तर हलका माल हा 50 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर काकडीची आवक बघू शकता. काकडी ही 25 ते 30 रुपये. चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर घेवड्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घेवडा हा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये घेवडा. त्याचबरोबर शिमला मिरची सुद्धा आवक बघू शकता. शिमला चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला माल हा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कारलं सुद्धा बघू शकता. कारलं कसं आहे? 50 रुपये. 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर भेंडीचे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये वांगे हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर दोडका बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शेवगा शेंगे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवगा शेंगे 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबीची आणि फ्लावरची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोबी हा 100 ते 120 रुपयांना बॅग याप्रमाणे. तर फ्लावर हा सुद्धा 100 ते 150 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 200 रुपयांपर्यंत सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आंब्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. पेटी ही 400 रुपयांना पेटी याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता. 350 ते 400 रुपयांना पेटी याप्रमाणे. 1 डझन ते किती? 1 डझनच्या पुढे आहे ना. 1 डझन ते 1.5 डझन आंबे असणारी पेटी आपल्याला या ठिकाणी 350 ते 400 रुपयांना पेटी याप्रमाणे पाहायला मिळते. त्याचबरोबर लिंबांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी बघू शकता. लिंबू हे 60 रुपयांपासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा
60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड बघू शकता. कलिंगड कसं आहे? कलिंगड 10 रुपये किलो. 10 रुपये, 10 ते चांगला माल चांगला 10-12. 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे कलिंगड आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आडवा माल हा 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे अशा क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता. किती? 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आणि चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे बटाटा आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कांद्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कांदा हा 4 रुपयांपासून ते 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कांदा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता. कलिंगड हे 17 ते 18 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कलिंगडाची आवक या ठिकाणी बघू शकता तुम्ही. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड हे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड हे 17 ते 18 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अंदाजे ह्याचं वजन काय असेल हे बघूया. एकच मिनिट. 4 ते 4.5 किलो वजनाचं कलिंगड या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या साईजमध्ये कलिंगड हे 17 ते 18 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा 70 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बीन्स बघू शकता. बीन्स सुद्धा 70 ते 80 रुपये. बीन्स कसा आहे? बीन्स सांगा. बीन्सचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बीन्स हा 130 ते 140 रुपये किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो काही ठिकाणी वांग्याचे दर हे 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 50 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो गावरान गाजराची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गावरान गाजर हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे गावरान गाजर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो खरबुजाची आवक या ठिकाणी बघू शकता. खरबूज हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता. 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसणाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लसूण हा 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 120 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 80 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये हे बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपये किलो याप्रमाणे. तर थोडासा हलका माल हा 70 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता. त्याचबरोबर सूटपानची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये सूटपान हे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 8 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू शनिवारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.